नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की नेमकं कोणत्या नागरिकांना ओळखपत्राशिवाय राशन कार्ड मिळणार आहे. तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे की राशन कार्ड किती महत्वाचं आहे. आताच आपण बघत आहोत की माझी लाडकी योजना जी आहे त्यासाठी सुद्धा उत्पन्न दाखवण्याच्या ऐवजी तुमच्याकडे जर केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला ते चालतं. तर ह्या रेशन कार्डमध्ये तर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की रेशन कार्ड हा जीवनाचा खूप महत्वाचा घटक आहे. त्याच्यावरती आपलं कुटुंब ठरतं. हे सगळं जे काही सरकारी योजना आहेत त्या योजनामध्ये प्रत्येक ठिकाणी आज रेशन कार्ड मागितलं जातं. रेशन कार्ड हे लागतंच, हे कंपल्सरीच केलं गेलं आहे. तर चला तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेमकं कोणत्या नागरिकांना ओळखपत्राशिवाय हे राशन कार्ड फ्री मिळणार आहे आणि हे या रेशन कार्डाचं जी काही योजना आहे ह्याची लाभ घेऊ शकतात. तर चला ते तुम्हाला मी आज सांगतो. महाराष्ट्र सरकारकडून एक जी निघाला होता 28 जून 2024 रोजी. त्यामध्ये असं लिहिलं होतं, जे काही आपले भटक्या व विमुक्त समाजातील नागरिक आहेत त्यांना शिधापत्रिका वितरित करण्याबाबतचा जो काही होता, जो काही महाराष्ट्राचा निर्णय होता त्याला त्याच्यामध्ये दिलेला आहे, त्याच्यामध्ये मान्यता दिलेली आहे. आता तुम्ही इथे एक प्रस्तावना दिसत आहे, ती प्रस्तावना तुम्ही नीट बघाल तर तिथं काय लिहिलेलं आहे, राज्यातील जे काही आपले भटके विमुक्त समाजाचे नागरिक आहेत ते सर्वसामान्य जनतेप्रमाणे शिधापत्रिका वितरित करताना कागदपत्र अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणजे काय होतं, यांना माहिती आपलं हे सारखं भटकत असलं त्यामुळं यांना काही सगळे कागदपत्र यांना गोळा करता येत नाही. त्यामुळं या भटके विमुक्त समाजाच्या व्यक्ती हा समाजाचा एक मूलभूत घटक आहे. त्यांना सन्मानाने जगण्याचा व शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा एक मूलभूत अधिकार हा आहे आणि हे बरोबर आहे. प्रत्येक माणसाला, प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला हा अधिकार आहेच. त्यामुळं याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन निर्णय घेतला की त्यांना आता जर जे काही आपलं रेशन कार्ड आहे, शिधापत्रिका आहे, यांना कुठलाही ओळखीचा पुरावा लागणार नाही किंवा वास्तव्याचा पुरावा लागणार नाही. त्यांना कुठलंही कागदपत्र न मागता त्यांच्याकडे कुठलंही कागदपत्र मागायचं नाही, मागण्यात येऊ नये असं शासनाने निर्णय घेतला आणि त्यांना शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड देण्यात यावं हे या जी मध्ये सांगण्यात आलं आहे. हे गोष्ट खूप महत्वाची आहे आपल्या बांधवांसाठी. जे आपले समाजातील जे भटके विमुक्त समाजाचे नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक सहानुभूतीपूर्वक विचार करून हा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. हा निर्णय खरंच खूप सुंदर आहे, कारण आपल्याला माहिती आहे त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. त्यामुळे हे विविध योजना ज्या चालतात आपल्याला माहिती आहे. आता आता पुढे खूप अजून योजना येणार आहेत, त्या योजनामध्ये तुम्हाला अजून रेशन कार्डची आवश्यकता भासेल. तर आणि रेशन कार्ड बद्दल एक नवीन अपडेट पण आलेले आहे ज्याच्यामध्ये आपली लाडकी बहीण योजनेमध्ये, तर मी त्याच्यावरती पण व्हिडिओ टाकला आहे, तो पण जाऊन नक्की बघा. त्यामुळे मी आता तुम्हाला एक महत्वाची 2 गोष्टी सांगत आहे, ती नीट ऐका. तर जे काही आपले भटके विमुक्त समाजाचे नागरिक आहेत त्यांना नवीन शिधापत्रिका मिळण्यासाठी काही अटी आहेत. त्या अटी पण खूप महत्वाच्या आहेत. त्यांच्याकडे ते असलं पाहिजे, ते कागदपत्र असली पाहिजे. तर नवीन शिधापत्रिका म्हणजेच काय, नवीन रेशन कार्ड, ह्याच्यासाठी काही त्यांना एक 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 करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे त्यांचं मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नोंदणी झाल्याने प्राप्त झालेलं मतदार ओळखपत्र त्यांच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे मतदार यादीमध्ये त्यांचं नाव कुठंतरी नोंदलं गेलं पाहिजे, त्यांनी कुठंतरी मतदान केलेलं असावं असा ह्यांचा एक नियम आहे. आणि हा नियम तुम्ही नीट लक्षात घ्या, परत वाचा, नसेल कळत तर 2दा व्हिडिओ बघा, 3दा व्हिडिओ बघा. नाहीच तुम्हाला समजलं तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगत जा. आता पुढचं असं गोष्ट आहे की रहिवासासंदर्भात शहरी भागात नगरसेवक व ग्रामीण भागात सरपंच यांचे त्या भागातील रहिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरावे. परत एकदा वाचतो. रहिवासी संदर्भात शहरी भागात नगरसेवक व ग्रामीण भागात सरपंच उपसरपंच यांचे त्या भागातील रहिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरावे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तिसरं म्हणजे सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांचे भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे त्यांना पाहिजे. सगळ्यात गोष्ट कळलं तुम्हाला, हे एक लक्षात घ्यायचं आहे. आणि जर वरीलपैकी कोणतेही तुमच्याकडे कागदपत्र नसेल व आधार कार्ड उपलब्ध नसल्यास अर्जदाराकडून स्वयं घोषणापत्र सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरून द्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म कुठे आहे, तर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला मी दाखवतो. इथं आहे आपल्याकडे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म. हा आहे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म, स्वयं घोषणापत्र.
हे तरी कमीत कमी तुम्हाला भरून द्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो स्वयं घोषणापत्र काय लिहिलंय बघा. मी टिंब माझं वय पत्ता टिंब येथे वास्तव्य करतो. मी भटक्या व विमुक्त समाजाचा नागरिक आहे. माझ्याकडे व माझ्या कुटुंबातील सदस्याकडे आधार कार्ड नाही. का आता मी तुम्हाला गोष्ट सांगतो, तुम्हाला जर नवीन रेशन कार्ड जर पाहिजे होतं तर तुम्हाला काय गरज त्यांनी सांगितली होती, तुमच्याकडे एकतर काय पाहिजे, मतदान कार्ड वगैरे हे पाहिजे किंवा तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे. आता हे काहीच नाही तुमच्याकडे, तर तुम्हाला काय पाहिजे, तर स्वयं घोषणापत्र तुम्हाला पाहिजे. तर त्या स्वयं घोषणापत्रात फक्त एक कंपल्सरी आहे, मतदान कार्ड तुमचं एक कंपल्सरी आहे. स्वयं घोषणापत्र आधार कार्ड नसेल तर चालतं. स्वयं घोषणापत्र त्यांनी लिहिलं आहे की माझ्याकडे व माझ्या कुटुंबातील सदस्याकडे आधार कार्ड नाही. मी व माझे कुटुंब जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत अथवा शासन मान्यता प्राप्त अधिकृत आधार कार्ड नोंदणी केंद्रामार्फत पुढील 3 महिन्यात आधार कार्ड प्राप्त करून घेईल व त्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी यांना अन्नधान्य वितरण करण्यास उपलब्ध करून देईल. शासनाच्या नियमाप्रमाणे मला अनुज्ञे असलेले अन्नधान्य वितरित करण्यात यावे. वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून असल्यास मी कायद्यानुसार शिक्षेस कारवाईस पात्र राहीन. तिथं अर्जदाराचं तुमचं नाव लिहायचं आहे, तिथं तुमची सही करायची आहे, तिथं तुमचं ठिकाण सध्या कुठं तुम्ही जिथं सध्या वास्तव्याला असाल तिथं ठिकाण दिनांक लिहून हा तुमचा जो काही सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म म्हणजे स्वयं घोषणापत्र जो आहे हे तुम्हाला तिथं जमा करायचं आहे. मग हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तुमची नवीन शिधापत्रिका म्हणजेच नवीन रेशन कार्ड मोफत मिळणार आहे. सगळं समजलं? नसेल समजलं परत एकदा व्हिडिओला बघा, नाही समजलं कमेंट सेक्शन मध्ये विचारा. आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी जसं नवीन अपडेट येत असतात मी तसं तुम्हाला देत असतो. त्यासाठी माझ्या चॅनलवर येत जा आणि मला असंच सपोर्ट करत जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.